नमस्कार शेतकरी मित्रांनो, मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. ही आता तुम्ही पाहत आहात व्हिडिओमध्ये, ही आपल्या शेतातली विहीर आहे जी 1997 ते 2000 ह्या कालखंडामध्ये आम्ही लहान असताना ही विहीर वर्ण वाहिली होती. त्याच्यानंतर आता जवळजवळ 25 वर्ष झाली ही पहिल्यांदा विहीर वर्ण व्हायला लागली आहे. हे पहा किती पाणी आले वर, मला सांगा. कधी ही विहीर 25 वर्षामध्ये खालनं जमिनीपासून भूपृष्ठापासून 20 ते 30 फुटाच्या वर पाणी कधी या विहिरीला आलं नाही. आज ही विहीर बघा वर्ण व्हायला लागली आहे. आज 5च्या मोटरवरून वर्ण विहिरीला झरा लागलेला आहे. पहा शेतकरी मित्राचं दुःख किती मोठं आहे लक्षात घ्या. शेतकरी मित्रांनो, आज ही जी पीक दिसते तुम्हाला पूर्ण पाण्यामध्ये, ह्या मकरमध्ये पूर्ण पाणी लागले. जसं मुंगळ्याची बारीक बारीक छोटीशी भोकं असतात, त्या भोक्यातनं झडं लागले. एवढं मोठं पाण्याला ह्या रानाला पाणी लागले. शेतकरी मित्रांनो, हे लक्षात घ्या. माणसाला शेतकरी मित्राला पाऊस जास्त सहनी होत नाही आणि पाणीही कमी सहन होत नाही. पुरामध्ये पावसामुळे शेतकरी मित्रांनो एवढं नुकसान झाले, अतोनात नुकसान झाले. त्यांची शेती पूर्ण वाहून गेली आहे, त्यांची पिकं पूर्ण पाण्यामध्ये आहेत. त्यांना दुःख, एवढं मोठं दुःख आहे की त्या दुःखातून सावरणं अवघड झालेलं आहे. आणि त्यांना सुखही या गोष्टीचं आहे की ह्या वर्षी पाणी पडणार नाही, पाणी कमी पडणार नाही, म्हणूनही शेतकरी खुश आहे. पण त्यांची पिकं पूर्ण वाहून गेली, पाण्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि अतोनात पाऊस चालू आहे. आणि अजूनही पावसाचं थैमान आहे, पाऊस अजिबात बंद नाही. हे पहा, ते विहिरीचं पाणी वरून किती वाहते पहा. एवढं मोठं पाणी, हे 5च्या मोटरीचं पाणी वरनं वाहतं विहिरीच्या जमिनीला होतं. एवढं पाणी आसपासच्या पूर्ण रानाला पाणी लागलेलं आहे. मित्रांनो, धन्यवाद.